वाटतंय आज? काय झाले? पगार चालू झाली आम्हाला. कसला पगार झाला चालू? ते आमच्या भावाने लाडकी बहिणीला पगार चालू केले. बहिणीला चालू केला? मग मोठी बहीण नाही का लाडकी? हो, हे करायला पाहिजे होतं त्यांना. 60 वर्षाच्या पुढे तुम्ही नाही, ज्या 17-18 वर्षापासून ज्या मुलीला 30 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत गरज नसती, आई बापाने जिम्मेदारी घेतलेली असते, त्यांच्या शिरावर आई बापा आहेत. ज्या बाईला 60 वर्षाच्या 70 वर्षाच्या पुढे बाई आहे, तिला आजाराची गरज असते, माणसाच्या पैशाची, दवा पाण्याला, ती का नाही मिळत? तुम्हाला मतदान द्यायला नाही, मला म्हातारी सुस्ती गाड्या पाठवता, एखादी गाडीवर एखादी बाई जात नाही, चालतच जाते, चालतच येते, जरायचं नसलं का. अजून खायसाठी नाही ती, तिला नाही पैसा लागत. मग 70 वर्षाच्या 70 काय 100 वर्षापर्यंत बाईला झालीच पाहिजे पेन्शन. काय चोरी तुम्ही शोधा, कुणाला काय आहे, कुणाला काय गव्हर्नमेंट नाही ना पेन्शन तिला, त्यांना तुम्ही चालू करा, एवढं आमचं म्हणणं आहे. त्याचं आम्ही मतदान देणार नाही, आम्ही सगळं 70 वर्षापूर्वी ना 20-20 वर्ष पेपरला आम्ही छापू की ही 70 वर्षाची बाई आहे ना, त्यांनी पेपरला जाहिरात द्यायची की 70 वर्षाची बाईचं मतदान चालत नाही. कसं नाही चालणार? गुमान करून यायचं नाही. कसं काय चालत? आम्ही नाही करणार, आम्हाला 70 वर्षात चालत नाही ना. तुम्ही काय करायचं त्यांना सर, आता तुमचं आमचं मोर्चा काढू, त्याला चाला येत नाही ना, त्याला धरत घेऊ. तुम्हाला 108 वर्षाचे किती होतात? 118 काय 80 जे आम्हाला हिशेब येत नाही ती होती. तेवढ्या बायकाचं तुम्ही मुकायचं आहे का तुम्हाला मतदान करायला? नाही 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 का, तुम्ही असं करू नका, गुमान मतदान करा, तुमची काय सोय होते. कशी सोय होते? चौकशी करा ना जरा, करते बायकांची चौकशी करा. ज्याला आधार नाही, ज्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही, ती बाई काय करत? चुकीचं केलंय हे. 20 वर्षांची 22 वर्षांची जे मुलीला चालू केले हे चुकीचं आहे. तिला आहे आणि 30 वर्षाची आहे, तिला 2 लेकरं असणार का 3 असणार, तिला 60, 65, 70, 100 वर्षात म्हणजे सगळ्या लेडीज म्हणजे बहिणीच्या आल्या तिथं गरीबच. म्हणून नका गव्हर्नमेंटच्या ती तुम्हाला पेन्शनवालीच्या ती, हे आम्ही म्हणत नाही. ज्याला नाही तिथं चौकशी करून त्याला चालू करा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय सर चुकीच आहे? हो चुकीच आहे. काहीतरी भावाला सांगा. लाडकी बहीण धाकटी असती, मोठी बहीण काय कसली असती? अहो तुमचं बी होणार, कधी होणार? आता त्यांना समजलं पाहिजे ना. ते 22 वर्ष 20 वर्षाची मुलींना द्यायची काय कारण? या 30 वर्षाचा ठीक आहे, तिला 1, 2, 3 मुलं असतेली. 60 वर्षाची दवा गोळीला पैसा लागतं. 70 वर्षाचं त्यांना बी त्यांच्यावर लक्ष नसतं, त्यांच्या मुलांना काय पगार पाणी नसतं एवढं मोठं, म्हणून ते लोक तुमच्याकडे हात पसरतात. त्यांची बी करायला पाहिजे तुम्ही. चुकायचं नाही बिलकुल. चुकीला माफी नाही. ही चुकी मोठी झालेली आहे. 100 वर्षापर्यंत बाईला कुठल्याही पेन्शन कुठलाही अनुदान मिळालंच पाहिजे. लग्न खुळे त्यांची पण तुम्ही काढायची सोय आहे, त्याची सोय लय आहे, तुम्ही जाऊन बघा. आई लग्न सोयाचं आहे म्हणतात. आमच्या इथे 2 म्हातारे जाऊन पडतात, असे आंधळे साहित्य नवरा बायको पडतात. त्यांना काय चालू नाही. जाऊन चौकशी करायची. ही नवीन योजना आली, ह्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तू आता आहे किती वर्षाची आहेस तू? 60 वर्ष तुला भेटणार आहे. ही आहे किती? 67 म्हणजे 67. मग त्यांना पण भेटलं पाहिजे. 22 वर्षाच्या बाई मुलीला गरज नाही, 25 वर्षापर्यंत शाळा शिकतात त्या. करू लागलं तिच्या अंगात ताकद बी मन म्हणील तसा आई बापाची शाळा शिकते म्हणजे जॉब करू शकते. काय करणार आहे? जॉब करू शकते का? जॉब करू शकते का ये म्हातारी? अहो डोक्याला आवाज आला, खुर्ची भेटला पण कुठं बी नाचू नका घुंगरू बांधून. खुर्ची भेटला पण भाऊ काय माझ्याकडे चुकलं तर माफ करा. यांना बी पगार चालू करा तुम्ही. ज्याला पेन्शन नाही आशीर्वाद घेणं मोठी गोष्ट आहे. आम्ही तर 60चे, हे 70. मोठी आशीर्वाद तुमच्या डोक्यावर.
धाकटी बहीण लाडकी, मोठी बहीण लाडकी नाही. हा, लाडकी मोठी बहीण पण लाडकी पाहिजे बघा सांगते. मग मतदानच्या कामाला तुम्ही बोलू नका बघा मग मत पण घेऊ नका 65च्या वर. नाही 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 तसं पेपरला जाहीर करा 70 वर्षाचं मतदान चालणार नाही. हा, असं नका बोलू. गुमान जाऊन मतदान करा तुम्ही. नाही करणार आम्ही. मतदानला कोणी मागं सरकायचं ना. आम्ही मोर्चा काढणार. मतदान नाही थांबवायचं. तुम्ही मतदानच्या कार्डावर लिहा 65 वर्षाच्या बाईला लेडीजला लाडकी बहीण म्हणून आम्ही मानले. मोठी बहीण 70 वर्ष कधीपर्यंत मानले ते पण विचारा. कधीपर्यंत मानले ते पण विचारा. किती वर्ष का वर्ष मानू दे, 2 वर्ष मानू दे, ती बाई पण काही इलेक्शन होईपर्यंत मानू दे. काही इलेक्शन होतं मानणार आहे माहिती ना. अहो ते भाऊ जसं ते बहिणीवर लक्ष देईल, बहिणीची बी आशीर्वाद डोक्यावर राहते. मग त्या सांगायचं घेऊन गेला मग आशीर्वाद. अहो तुमचं पण लागतं हो. नाही नाही तुम्ही काय करायचं आहे का बघा. गुमान जायचं मतदान दिवशी, गुमान जाऊन मतदान काढून बटन दाबून यायचं, घरी यायचं. हा यायचं. विचारायचं घेतलंच का पाहिजे. वा रे वा. होईल हो तुमचं बी होईल. हे चुकीचं नाही करणार आमचा भाऊ. तुमचं बी चालू करणार. असं करायला पाहिजे. शोधा तुम्ही. चाललंय शोधा तुम्ही म्हणाव. तुमच्या भावाला सांगा शोधा. एखादी बहीण अशी शना. आहे की तिला आधार नाही कोणाचा, ना तिला पेन्शन ना काय, नाही. कशी काढा दिवस. ना नवरा 1000 रुपये बायका असायच्या. दवा गोळी लागतं, दवा गोळी लागते, दम्याची गोळी लागतं. मुलाबाळाचं लक्ष नसतं. नाही नाही नाही, त्यांचा संसार चांगलाय. त्यांना आम्हाला कोण बघायचं. कोण बघायचं तेच. तुम्हाला बहिणीला बघायला आले बारके भाऊ. मला आम्ही कोण मोठी बहिणीला कोण बघ. मोठी बहीण पडते आपली. मग बोला लवकर. मोठी बहीण मरू द्या. असं कसं मरू द्या. होणार चालू होणार, तुमचं पण होणार. आमचं चालू तुमच्यावर झालं तर ठीक. 14 पण भेटत होते ते पण बंद झाले. आम्हाला विधवा बाईला 12,000 रुपये देत होतं मोदी दादा आम्हाला द्यायचे. आमचे पण दादा आहे. मोदी दादा आम्हाला द्यायचे. 12,000चं फॉर्म निघायचं, ती भरायचो. कधीतरी मला 1-2दा मिळाले. मला म्हणजे मला काय बाय काढला. मग काही बायकांचं आता असं म्हणणं आहे आमच्याकडनं मतदान बी नको ना, पेन्शनचा तो फॉर्म आला 12,000 रुपये मिळायचो. या वर्षी आलाच नाही. या वर्षी आलाच नाही. मग आम्ही जायचो कुठं ज्याला आम्हाला कायच नाही. शेती आहे ती वाटून नाही घेतलेली. अशी जायची ती. अशा किती पाहिजे जायचं आमच्या सारख्या. मी माझं काय बोलू. आम्हाला तर शेती बी नाही म्हणून त्या भावाला कळलंय. शेती कुठे शेती आहेच नाही. शेती कुठे आहे तुम्हाला. आम्हाला आम्ही राहायला एवढा आम्हाला तर शेती नाही. लुबाडलं आमच्या माणसांनी. आम्हाला शेती नाही काय नाही बघा. आम्ही जिथं राहतो तेच गाव आमचं. मोदी दादा होते ना, आमचे मोदी दादा. आमचा भाऊ एकनाथ शिंदे आम्हाला पगार चालू करणार आहे. मोदी दादा ते आम्हाला 12,000 रुपये देत होते वर्षात. फॉर्म निघाला नाही. नजर लावू नका, जो आमच्या पदरात नाही आले पैसे. आम्हाला नजर लावू नका, आम्हाला 12,000 रुपये मिळत होते. येणार पण नाही पदरात. कसं काय येणार नाही. वर्षभर येईल. वर्षभर येईल. जेवढं त्याला दया आहे तेवढं दिल ना. त्याचं ताकद जेवढं आहे तेवढं दिल ना. त्याची ताकद संपली म्हणजे तू काय देणार. फुल पॉवर आहे. तुमच्या त्या ह्याला भावाला बोला 1,500 रुपये तुझ्या फक्त बायकोला दे किंवा तुझ्या लाडक्या सख्या बहिणीला दे आणि म्हणा 1,500 महिना वापरल का. बंद केलं. मग तुमच्या भावाला सांगा धाकटा असेल की मोठा असेल, लाडकी बहीण ना, तुमच्या भावाला सांगा जे कोण असेल अगदी पैशावाला त्याला 1,500 रुपये फक्त द्यायचे. 1,500 रुपये एवढं महिन्यावर चालवून दाखवा. ते कसं असं दिलंय की गरीबांना गरीब बहीण आहे म्हणून तेवढं देतो. त्याच्या हातात आहे तेवढं देतो. तुम्ही म्हणाला तुझ्या एका डोळ्याच्या औषधाच्या बाटलीची किंमत सांग, जे डोळ्यात तू औषध टाकते. औषध चालू आहे. एका डोळ्याची किती. तर ही 500 रुपयाला बाटली मिळते, हे 350ला मिळते. मग बाकीचं खायचं काय. मग गोळ्या बीपीच्या गोळ्या आणि गोळ्या आहेत चालू माझे महिन्याला. दोन्ही दवा मिळून एवढे दवा बीपीचे, हे संध्याकाळचे कॅप्सूल वगैरे वगैरे, हे डोळीचे 1,500 पुरत नाही तरी आम्ही भांडलो काय नाही भांडत. देते तेवढं ते जवळ आहे तेवढी. हे बघा
हे बघा. घेऊ दे ना मग. सरसकट महिला 30 वर्षाच्या पुढील महिलाला पूर्ण 100 पर्यंत काम भरा. औषध चालू होतात 50च्या पुढं, 40च्या पुढं औषध चालू होतात. 50च्या पुढे चालू होतं दवापाण्याविना बाई बहीण मरते मोठी, आणि बारकी बहीण आपली दवा थोडासा आज 1000-1500 घेऊन टाकते. हे कुठला कायदा तुमच्या भावाचा? भावाला पण जरा कळलं पाहिजे. आता ह्यांचं पण काय करून द्या तुम्ही. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. या बी बायकांचा खरा मतदानसाठी मला भांडू लागलेत. हा त्यांची बी काही सोय करा. आमच्यापेक्षा लाखो बायका तिला पेन्शन नाही, तिला गव्हर्नमेंट सर्व्हिस नवरा नव्हता ना, तिची पोरं तिला सांभाळत. अशा किती बायका आहेत. दवाखान्याची फाईल पण आहे. चाला येत नाही, पाय दुखतात, चाला येत नाही, कुठं जायचं बघा फाईल दवाखान्याचं. तुम्ही गव्हर्नमेंटला करा तयारी त्याची. लाडकी बहिणाचा 2-3 करा सांगा. एकनाथ शिंदे भाऊंना हात जोडून सांगते, ह्या बी बायकांना तुम्ही जरा पगार चालू करा. हा त्यांच्या बी दवा गोळी आहे काय. 22 वर्षाची 20 वर्षाची मुलीचं तुम्ही बंद करून टाका. बक्का तिच्या अंगात आहे ताकद. बक्का शिकलेल्या असणार, नोकरी भेटणार. नाहीतर लग्न केलं तर नांदाला जाईल, नवरा सांभाळ. यांना कोण सांभाळायला पाहिजे? 70 वर्षाच्या बायला कोण काम मिळतंय का? कोण देत नाही काम. मलाच नाही जीव लागलं, तुम्हाला कुठून देणार? दिलं तरी होणार आहे का? होणार आहे का? अंगात ताकद आहे का? भांडी कशाला जातात बायका? काय काय घेत नाही तर घेत नाही. कशाला जातील? भावानं जर दिलं तर जातात का? हा, नाही वाकत वाकत होतच एकच बायका जातात सांगा. अहो, होतच नाही आजकाल. तेवढं नाही करावं ना. हा. ज्याला मी माझं असं म्हणणं आहे, भावाला सांगा हा. ज्याला पेन्शन नाही चालू, हा. जी अजिबात गव्हर्नमेंटला काहीच नाही, जी नुसती मुलाच्या मूल जेव्हा दिल तेव्हा खाती, ती सगळी सोडून काढा. तशा बायकांना पेन्शन चालू हा, तशा बायकांनाच तुम्ही पेमेंट केलं पाहिजे. ज्यांच्या घरी आईला मुलं बघत नाहीत, आईचं दवा गोळी करत नाहीत, त्या बायकांना 60 ते 70 वर्षाच्या बायकांना भेटलं पाहिजे. 70 काय सगळ्याच लेडीज 100 पर्यंत ते तुम्हाला आशीर्वाद देतील, मतदान बी देतील. आता आमचा मोर्चा गेला तिथे कुठं? डायरेक्ट ऑफिसवर. हा, बंगल्यावर. बंगल्यावर जाईल बघा. तुमचा कुठला बंगला असेल ना, हा, तिथं येईल बरं बरं बरं. कसा येईल? रिक्षा नाही येतील काय, चाला येत नाही बायकाच्या. गाडी करायची, मोठी टेम्पो करायची. मोठी टेम्पो रिक्षाने डायरेक्ट जायचं आणि तिथं भाडं द्यायचं नाही, तिकडे आतमध्ये जाऊन घ्या म्हणायचं बंगल्यावर. पैसे नाही आमच्याकडे. आमचा भाऊ बसला नाही तिथं खुर्चीवर. तुमच्या भावाला तुम्ही द्या सांगा. आता लाईन देतील साऱ्या गाड्यांचे पैसे. असं करा तर तुम्हाला आम्ही मानतो. मी बी सांगितलं, आमच्या भाऊला सांगितलं, हात जोडून विनंती आहे भाऊ, यांची पण तुम्ही चालू करा आमच्या बरोबर. धन्यवाद. 30 वर्षांची त्यांना बी चालू झालं पाहिजे. 100 दोन गरिबांची. 100 वर्षापर्यंत 20-22 वर्षाचं म्हणता, ही चुकीचं आहे. 100 वर्षापर्यंत झाली बाई. हा, जी बाई 100 वर्षाची तिला तिला पण झालं 2 महिने घेऊ दे. हा, 1 महिना घेऊ